इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवार यांचं आवाहन. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाची छवा, बस आणि इतर गाड्या देखील गुलाबी रंगात रंगल्या. ठिकठिकाणी अजित पवारांचं जंगी स्वागत. 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार, योजना 5 वर्ष चालू राहील, दादांचा वादा. अजित पवार यांचं आश्वासन. तर कांद्यानं मात्र आमचा वांदा केला, अजित पवारांचं वक्तव्य. विरोधकांनी सेट केलेलं नरेटिव्ह बदलणार, सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार होणार. छगन भुजबळांसह सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेला पैसे, मात्र जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत का? पुण्यामधील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी. प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, 3ही पक्षांची जागा बदलाची मानसिकता, अजित पवारांची माहिती. नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार नाही. गोकुळ झिरवाळ तुतारीवरच लढण्यावर इच्छुक. ठाकरे कुटुंबीय संध्याकाळी 5:30 वाजता सोनिया गांधींची भेट घेणार. ठाकरेंची सकाळी अरविंद केजरीवालांचे कुटुंबीय आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासोबत तासभर चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी 30 ते 35 उमेदवारांची राज्यातील पहिली यादी येणार, सूत्रांची माहिती. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही. संजय राठोड यांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलं. मी प्रकरण मागे घेण्याच्या वकिलांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. कोर्टानं एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट. मातोश्रीवरच्या बैठका आता खरगेंच्या घरी. दिल्लीतील बैठकीवरून रावसाहेब दानवेंची टीका. तर दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते आहे, मुनगंटीवारांचा टोला. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याचा अंदाज. कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका. ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार. राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य. 2 वेळा आदेश मानला, आता संधी मिळाली नाही तर अपक्ष लढणार. भाजपच्या मिनल खतगावकरांचा बंडाचा इशारा. खतगावकर नांदेडमधील नायगावमधून लढण्यास इच्छुक. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ. विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग. विरोधी पक्षाकडून नियमांचं उल्लंघन, नड्डांचा आरोप. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन. वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार. मोहम्मद युनूस यांचा रात्री 8 वाजता शपथविधी. तर बांगलादेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 6.50% कायम असते. विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा निर्णय. कुस्तीमधून संन्यास घेतल्याचा निर्णय ट्विटद्वारे जाहीर. कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत. शिस्तभंगाचा आरोप. अंतिम आणि तिच्या बहिणीची भारतात रवानगी. आठवड्याच्या अखेरपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. मुंबईत आज पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला येलो अलर्ट. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा. नागार्जुन यांच्याकडून सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर.